तर नाशिकप्रमाणे बीड जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ग्रामीण भागामध्ये पाण्याचे स्रोत आटलेत, त्यामुळे टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय आणि जिल्ह्यातील 6,43,102 लोकांची तहान 382 टँकरद्वारे भागवली जाते। दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याचं दिसून येतंय आणि बीड जिल्ह्यामध्ये अवघं 4% पाणी शिल्लक असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत। जिल्ह्यामध्ये फक्त अवघा 4% पाणीसाठा उरला आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा तलावामध्ये मी आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतो हा मृत साठ्यामध्ये तलाव आहे आणि या तलावामध्ये आपण जर पाणी पाहिलं तर पाण्याचे अवघे काही जे छोटे मोठे खड्डे दिसत आहेत। या ठिकाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यामधील जवळपास 52 तलाव हे कोरडे ठाक पडलेले आहेत, तर 54 तलाव हे मृत साठ्यामध्ये आहेत। अवघं काही पाणी त्यातलं वापरता येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। या तलावामध्ये आपण पाहतो इथं जे टँकर देखील पाणी या ठिकाणी भरलं जाते। या शहरामधून याच तलावामधून बीड शहराच्या पाण्याची जी तहान आहे ती भागवली जाते। माजलगाव धरणामध्ये देखील खूप कमी प्रमाणात पाणी असल्या कारणानं यावेळेस बीड जिल्ह्यामधला जो दुष्काळ आहे तो अतिशय कठीण आणि तीव्र पद्धतीने जात असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललेला आहे। त्याबरोबर चाऱ्याचा देखील प्रश्न आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 350 टँकरने आज पाणी पुरवठा केला जातो आणि 6 लाख लोकांची मदार ही टँकरवरती अवलंबून आहे। टँकरच्या पाण्यावरतीच त्यांना अवलंबून राहावं लागते। त्यामुळे एकंदरीतच जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर पाऊस पडला तर ही दुष्काळाची जी तीव्रता आहे ती कमी होऊ शकते। अन्यथा जर पाऊस लांबणीवर पडला तर बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर बनत असल्याचं चित्र पाहायला मिळते। आजही बीड शहराला पाणी पुरवठा करत असताना 15 ते 20 ते 25 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो। बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा सामना करत असताना नागरिक आणि प्रशासन देखील आता अलर्ट झालेलं आहे। नागरिकांकडून मागणी केली जाते तर प्रशासन देखील ही नागरिकांची मागणी पुरवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत बीड।